हॅलो. कोळंबीची ही रेसिपी ना मी यूट्यूबवरच पाहिली होती. कोळंबीचं भुजणं बोलतात त्याला. थोडी वेगळ्या पद्धतीने होती. म्हटलं बघूया करून कशी होती ती. त्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद आणि मच्छीचा मसाला, मीठ आणि थोडंसं तेल हे सगळं आहे ना पातेल्यामध्ये आधी खाली मिक्स करून घ्यायचं. गॅसवर न ठेवता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये त्यांनी ना बटाटा पण टाकला होता स्लाईस करून. अगदी पातळ पातळ स्लाईस करायचे त्याचे, म्हणजे लवकर शिजतो बटाटा. आणि हे सगळं टाकून आहे ना मिक्स करायचं आणि नंतर गॅसवर हे पातेलं ठेवायचं. आणि आधी 5 ते 10 मिनटं आहे ना पाणी न टाकता आपोआपच याला पाणी सुटतं कांदा टोमॅटो मऊ झाल्यावर. तसं शिजवून घ्यायचं. आणि त्यानंतर याच्यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची स्वच्छ धुतलेली. आता इथे मच्छीचा मसाला वगैरे ना तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. माझ्याकडून थोडासा जास्त झालेला त्यामुळे तिखट झालं होतं थोडंसं. सगळं काही व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. कोळंबी टाकल्यावर 2 मिनटं मिक्स करायचं, म्हणजे कोळंबीला पण थोडंसं पाणी सुटतं. आणि नंतर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं. तुम्हाला जर ग्रेव्ही कमी हवी असेल तर कमी पण पाणी टाकू शकता. नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याला एक उकळी फुटल्याच्या नंतर मी याच्यामध्ये कोकम आणि थोडंसं मीठ अजून टाकलं होतं. आणि पुन्हा 5 ते 6 मिनटं शिजवून घेतली होती कोळंबी. शिजल्याच्या नंतर लास्टला ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची. खूप छान होतं हे भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला तर भारीच लागतं. फक्त बटाट्यामुळे ना थोडीशी गोडसर चव आली होती. बाकी मस्तच लागत होतं. अगदी नक्की बनवून बघा.